नमस्कार मंडळी. मला सांगा, तुम्ही या पद्धतीने कधी दालचा भात बनवला आहे का? नसेल बनवला तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर आज मी बनवला आहे अस्सल चवीचा दालचा आणि त्यासोबतच मोकळा सळसळीत बगरा राईस. तुमच्या सोयीसाठी मी दालचा आणि भात या दोन्हीची साहित्य यादी वेगवेगळी करून डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे पटकन साहित्य पाहू तर 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी चणा डाळ घेतली आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे, त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे. खडे मसाल्यांमध्ये 2 स्टार फूल, 3 वेलची, चमचाभर जिरे, दालचिनीचे तुकडे, 4 लवंग आणि 7-8 मिरे. त्यानंतर छोट्या साईजचे 4 तमालपत्रे घेतलेले आहेत, 2 चमचे आले लसूण पेस्ट घेतलेले आहे, दालचा आणि भात दोन्हीसाठी. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद, फोडणीसाठी तेल घेतले आहे. त्यानंतर 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक कट केलेला फोडणीसाठी. त्यानंतर दुधी स्वच्छ करून मोठे काप करून घेतलेले आहेत. खडे मसाले जे मगाशी दाखवलेलं तेच प्रमाण आहे भातासाठी. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. आले लसूण पेस्ट भातासाठी याच्यातीलच वापरणार आहोत. चिंचेचा कोळ शेवटी दालच्यामध्ये घालण्यासाठी आणि स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ. त्यानंतर आपण सर्व डाळी एकत्र करून छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये दुधी, कांदा, टोमॅटो हे सर्व एकत्र शिजत घालणार आहोत. हे सर्व शिजत घालतानाच आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ. त्यानंतर 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथे डाळी शिजतायत तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया. तर इथे एक भांडे घेऊन त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. त्यानंतर खडे मसाले घालायचे. खडे मसाले छान तडतडले की त्याच्यात उभा कट केलेला कांदा घालायचा. छान असा कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. त्यानंतर उभे कट करून घेतलेले टोमॅटो घालायचे, तेही छान परतून घ्यायचे. टोमॅटो छान मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आले लसूण पेस्ट घालणार आहोत. आले लसूण पेस्ट घालून छान खरपूस अशी भाजून घ्यायची. मी इथे स्टीम राईस घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी अर्धा किलो तांदळाला 1 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जे तांदूळ वापरणार आहात त्यानुसार पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेले आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या भातामध्ये बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाल्याचाही वापर करू शकता. मी केलेला नाही. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचे. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे भात. भातातील पाणी आटले की तो छान मिक्स करा आणि वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून 5 मिनिटासाठी भाताला छान दम द्या. याने भात मोकळा सळसळीत तयार होतो. तर इथे आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून भाताला दम देणार आहोत. 5 मिनिटांनी पाहिल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सळसळीत बगरा राईस तयार आहे. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपल्या डाळीही शिजल्या आहेत. आता आपण दालच्याला फोडणी देऊयात. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे, खडे मसाले घालायचे. खडे मसाले छान तडतडू द्यायचे आणि खडे मसाले घालताना तेल जास्त गरम होऊ द्यायचे नाही. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घातला आहे. कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आणि मग टोमॅटो घालायचे. टोमॅटो हे छान सॉफ्ट असे होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची. छान खरपूस अशी भाजून घेऊन त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर घरगुती मसाला म्हणजेच लाल तिखट घालायचे. छान मिक्स करायचे. लाल तिखट घातल्यानंतर मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, तेही छान मिक्स करायचे आणि आपण शिजवलेली डाळ आणि दुधीचे मिश्रण फोडणीमध्ये घालायचे. थोडेसे घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त घालू शकता. मी इथे थोडेसे पाणी घातले आहे. पाणी गरम घालायचं आहे.
छान मिक्स करायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि शेवटी चिंचेचा कोळ घालून छान एकजीव करून घ्यायचं. एक उकळी आली की आपला दालचा तयार होतो. आपला दालचा तयार आहे. पहा किती मस्त बेत झाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात दालचा भात अगदी परफेक्ट पद्धतीने बनवू शकता. त्यामुळे नक्की बनवा, नक्की खा, आनंदी राहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.